मी इंदापूर राहणार व्यंकटेश नगर शकील इनातुल्ला काजी. माझं बँकेचं जप्ती कारवाई केलेली बंद पडलेली गॅरेज आणि माझी परिस्थिती एकदम बिकट आहे. माझी परिस्थिती ही बघून आणि आरसा बघून त्यांनी शटरचं कुलूप तोडून गुटखा ठेवला आणि पण नंतर गुटखा ठेवला. पण नंतर मी तिथं 2-2, 3-3, 4-4 महिने जात नाही तिकडं अजिबात. माझ्याकडे टू व्हीलर बी नाही माझ्याकडे जायला यायला. मग तिथून पोलीस आले मला नेलं. लोखंडी पोलीस आलं मला तिथे घेऊन गेले. तिथून घेऊन गेलो. मग नंतर कळलं मला इथं गुटखा ठेवला म्हणून. मग ती गुटखा मग ते साहेबांना सांगितलं मी काही कुलूप तोडलेलं म्हणून. ते साहेबांच्या लक्षात आले कुलूप तोडून गुटखा ठेवलाय म्हणून. परत गुटखा साहेब काय म्हणले, तू काय कर, तुझं काय नाव येणार नाही, तू कसं जागेचं मालक आणि भाड्याने दिलं म्हणून सांग त्यांना. तर मी भीतीपोटी मी त्यांना सांगितलं भाड्याने दिलं म्हणून. तुझं काय विषय नाही. साहेब मी काय भाड्याने दिलं नाही साहेब. ऍक्च्युली सोहेल शेख आणि वसीम शेख ही जी इतर साखे त्यांचे दोस्त आहेत सगळ्यांनी, त्यांनी मिळून हे केलेलं आहे म्हणलं. माझं काही संबंध नाही. माझी कुठेही चौकशी करा तुम्ही इंदापुरात, मी कुठलाही व्यवसाय करतो का. तर ही परिस्थिती राहून बी माझी एकदम परिस्थिती बिकट राहून बी तरी त्यांनी आणि तिथून मला पोलीस तिथे हिशोब केला. तिथे हिशोब केल्यावर 95 लाख वर काहीतरी आकडा होता गुटख्याचा. परत इथं आल्यावर या पावर त्यांनी काय केलं 35 लाखाचं दाखवलं. पण त्याच्या अगोदर मला त्या रूम मध्ये ठेवलं. तर त्या रूम मध्ये 7च्या 9च्या दरम्यान एक अधिकारी आली म्हणजे लेडीज आणि पिशवीत घेऊन काळी पिशवी होती. त्या काळी पिशवीत त्यांनी 2 बंडल काढले 500चे आणि साहेबांच्या हातात दिलं. तर साहेबांच्या हातात दिलं. 10 मिनिटांनी माझ्यावर गुन्हा दाखल झाला. साहेबांना मी येऊन सांगितलं माझा तपास करा. मग तिथून पुढे लेंडवेकडे आलं. लेंडवे साहेबाला कुणाचा तर फोन आला. 20-25 मिनिटं फोनवर बोलले ती. 25 मिनिटं बोलल्यानंतर त्यांनी त्यांचं जे पहिलं वागणूक होतं माझं सगळं, परत त्यांचं वागणूक बदललं माझ्याबद्दल. तर बदलल्यावर मग मी म्हणलं साहेब म्हणलं मी गरीब माणूस आहे, माझ्यावर काय कुठे गुन्हा दाखल करणार का. मी जसं बोलतो बोल नाही तर तुझ्या घरदाराला मी भावाला यायला तुझ्या वडिलाला सगळ्यांना मी आतमध्ये बसतो. मग तिथे जसं बोलत तसं मी बोलत गेलो. तिथं मी घाबरलो नव्हतो तिथं. मग तिथे बोललो. मग परत मला माझ्या लक्षात आलं म्हणलं ही सगळ्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केलाय म्हणलं खोटा. मला आता काय माझं काही इलाज नाही. माझी घरची रडायला लागली परत. म्हणजे लास्टाला कळलं त्यांना माझं असं हे केलं म्हणून. ते एवढी माझी बिकट परिस्थिती. मला जेव्हा आतमध्ये नेलं तर माझ्या वडिलाला दवाखान्यात नेलं. त्यांचं बीपीचं त्रास आहे. माझी एक तर परिस्थिती एकदम हे आहे. तरी ह्याला सगळं माहीत असून तरी त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला. लेंडवे साहेबाचं काम होतं की शकील काजीवर गुन्हे किती आहेत पहिले काय आहे तपास करावा. हिची परिस्थिती काय आहे काय यांनी परिस्थिती बघितली नाही काय नाही. डायरेक्ट माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला पैसे घेऊन. तिथे शिशित फुटेज काढले 16 तारखेचे एप्रिलचे. त्या सगळे सत्य बाहेर येईल. आणि बँकेत मला आतमध्ये टाकल्यावर 2 दिवस 17-18 तारखेला लेंडवे साहेब तिथं ह्याच्यात जात होते बँकेत पैसे टाकायला. ती मला बाहेरून कळलं मला असं जर ती तुला इथं आतमध्ये बसवलं ही पैसे टाकायला जात होता म्हणजे तुला म्हणजे पैसे खाऊन तुझ्यावर गुन्हा दाखल केला. ही सगळ्या अख्ख्या गावात म्हणजे इंदापूर शहरात सगळ्याला माहीत झालेली. कुणालाही म्हणजे विचारलं तरी सांगणार ही ह्या गुटख्याच्या धंद्यातली नाही माणूस. ही पहिल्यापासून मी आपल्या ह्याच्यात लपड्यात नव्हतो. एक तर मी तिकडं जात नाही. सगळं बंद पडलेलं गॅरेज आहे आणि एफआरमध्ये बंद पडलेलं गॅरेज म्हणून तरी त्यांनी गुन्हा दाखल केले. आता ही सोहेल शेख आणि वसीम शेख ह्यांच्यावर पहिले गंभीरपणा हे जे 307चा गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर. गुटखीचे गुन्हे आहेत त्यांच्यावर. एवढं त्यांच्यावर राहून मी त्यांना साईडला ठेवलं माझ्यावर गुन्हा दाखल केले त्यांनी. आणि ही सगळं हे जर मास्टर मॅन आहे ना ती वसीम शेख सगळं चालवतं सगळे. माझं काही यात काय नाही. त्याच्यावर पहिले बी गुन्हे दाखल आहेत. त्याचे मटक्याचे गुन्हे आहेत. त्याच्यावर जुगाराचे आहेत गुटख्याचे आहेत. ते काळ्या पिशवीमध्ये पैसे घेऊन येणारी महिला होती ती तुमच्या ओळखीची आहे का? तिचं नाव वगैरे सांगू शकतो? नाही ओळखीचं पण ती बघितलं तर मी ओळखेल पण ओळखीची नाही. माझ्या पोलीस स्टेशन मध्ये कधी संपर्क नाही माझ्या कधी काय. पण माझ्या समोर आली ती त्यांनी पैसे दिले त्यांच्या हातात
आणि 10 मिनिटांनी तर माझ्यावर गुन्हा दाखल त्यांचं झाला. काय संभाषण झालं काय हा? तिथं ते बोलले काय संभाषण वगैरे काय? काय नाही, ती आले काढले त्यांच्या हातात दिले आणि गेले. ती काय त्यांचं बोलणं झालं नाही, काय नाही. तसं ती सीसी फुटेज मध्ये दिसत बघा सगळं ती. ही कारवाई तुकाराम मुंडेच्या खात्याने केली का इथल्या पोलिसांनी केली? पोलिसांनी एलसीजी काय ते एलसीजी आहे ना ती. हां. हां. ओके. मी आतमध्ये असताना वडील आमचे आणि माझा भाऊ त्या वसीम शेखच्या घरी गेले. ते दुकानावर गेले. दुकानावर गेल्यावर आहे ना तिथं बोलले आमच्या पोराला भाऊ मला माझ्या भावाला निष्कारण कशाला पुतवलं तुम्ही, त्याला बाहेर काढा, जा, मला तुला काय करायचं कर, आम्ही काय आमचं काय उपटू शकणार नाही तू. ही अशी भाषांतरी म्हणजे दम टाकली. हा, आमचं बालविवाह का करणार नाही असं ती आमच्या वडिलाला आणि भावाला दम दिला त्यांनी. म्हणजे आणि एकदम गुरमीत भाषा त्याची. ही सगळं आहे ना वसीम शेख आणि सोहेल शेख ह्यांच्यावर आता बी सध्या त्यांचा गुटख्याचा धंदा चालू आहे, तरी पोलिस त्यांच्यावर कारवाई काही करत नाहीत. आणि जिचं काय धंदा नाही, कायच नाही, त्याचा काय संबंध आहे, त्याच्यावरून मोक्यात गुन्हा दाखल करून, खोटा गुन्हा दाखल करून मला 52 दिवस बसवले तिथं. माझी परिस्थिती इतकी बेकार झाली. 52 दिवस मी या रोडात बसलो. काय काहीच केलं नाही, काय नाही. निष्कारण मला तिथं 52 दिवस दाबून बसवले या रोडात. आता इथून पुढं काय करणार आहे तू? हा? काय करणार आहे पुढं? प्रोसेस काय आहे? ह्यांच्यावर जी मी नावं दिलेली आहे ह्यांच्यावर तपास करू, चौकशी करून ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी आणि माझा गुन्हा रद्द करण्यात यावी, ही माझा मुद्दा आहे. असं तक्रार वगैरे केली का वरिष्ठांकडे? सगळ्यांना केली तक्रार मी. एसपी साहेबांकडे गेलो, एसपी साहेबांनी बघितलं, एसपी साहेबांनी चौकशी बसवली त्याच्यावर. त्यांनी बी मला सहकार्य केले. एसपी साहेबांनी म्हणले काय तुला काय अडचण आली ते परत माझ्याकडे. त्यांनी वाचलं सगळं माझं. चौकशी समितीचे काय झालं? चौकशी समितीमध्ये अहवाल आला, चौकशी चालू आहे, काय झालं? मी बारामतीला गेलो कदम साहेबाकडे, डीवायएसपीकडे. त्यांना सांगितलं की मी 4 नावात एक्स्ट्रा त्यांनी काय घेतले नाही ते वेळ, ह्यांचे बी नाव ऍड करायला लावा आणि माझं जी काय चौकशी करून, प्रामाणिक चौकशी करून माझं गुन्हा रद्द करण्यात यावे आणि मला ह्यातनं बाहेर काढणार, माझं नुकसान भरपाई देण्यात यावी. कदम साहेब काय म्हणले त्यावर? कदम साहेब काय म्हणले? कदम साहेबांना नाय साहेबांना लावले फोन. नाय साहेबांना फोन लावल्यावर नाय म्हणले जावं म्हणले नाय साहेबांना मी सांगितले आणि जी काय तुमची जी 4-5 नाव आहे ते बी ती सांगतो त्यांना. मग मी काही गेलो नाही, आमचे वकील साहेब बाहेर गेलेले होते त्यामुळे मी थांबलो. नाळे साहेबांना आणखी भेटलेलं नाही तुम्ही? नाही भेटलो आज. ओके, थँक्यू.